हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि घरी ही आईस्क्रीम झालीच पाहिजे। तर आज मी तुमच्यासाठी एक रेडीमेड आईस्क्रीम घेऊन आलेली आहे। तर हा कुकवेलचा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळे फ्लेवर्स बघायला मिळतील। मी इथे केसर पिस्ता फ्लेवर आज घेणार आहे। आपल्याला ही पावडर आणि दूध या मिश्रणांपासून आईस्क्रीम बनवायची असते। साखर ऑलरेडी यामध्ये आहे, मागवून घालण्याची गरज नाही पडणार आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही आईस्क्रीम घरीच तयार करू शकतो। 45 रुपये याची किंमत आहे। मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स सुद्धा आहेत। याआधी मी बटरस्कॉच आईस्क्रीमचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे, ती रेसिपी तुम्ही बघू शकता। हे तुम्हाला कुठल्याही सुपरमार्केटमध्ये कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये आरामात मिळून जाईल। तर आता इथे आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरणार आहोत म्हशीचं दूध। म्हशीचं दूध हे घट्ट असतं, त्यामुळे आईस्क्रीमचं टेक्स्चरसुद्धा चांगलं येतं, आईस्क्रीम चांगली लागते। त्यामुळे इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। 500 ml म्हणजेच अर्धा लिटर आपल्याला दूध घ्यायचं आहे या पॅकसाठी। तर आता आपण हा पॅक फोडूयात आणि यामधली जी पावडर आहे ती आपण या दुधामध्ये घालूयात। एका पॅनमध्ये मी कच्चं दूध आणि ही जी पावडर आहे ती मिक्स करून घेते। तुम्ही जर गाईचं दूध वापरलं तर आईस्क्रीममध्ये क्रिस्टल्स बनू शकतात, त्यामुळे म्हशीचंच दूध वापरा। आता इथे बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेली आहे, गुठळ्या राहता कामा नये। तर चांगल्या मी गुठळ्या वगैरे असतील तर ते फोडून घेतलेले आहेत। आता आपण गॅस सुरू करूयात आणि गॅसवरती हा पॅन ठेवूयात। तर लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। साधारण एक 12 ते 15 मिनिटं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, किंवा जोपर्यंत दुधाला थोडासा थिकनेस येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे। तर इथे मला टोटल 12 ते 13 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी बनलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आपण कट्ट्यावरती थंड करायला ठेवूयात, म्हणजे रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर इथे आता हे दूध जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे पूर्णपणे। तर अशा प्रकारचं एक आपल्याला कंटेनर लागेल आईस्क्रीम करण्यासाठी। तर इथे मी कंटेनर स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे ते गाळून यामध्ये भरून घ्यायचं आहे। वरून मी आता क्लिंग रॅप पेपर लावलेला आहे। तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलसुद्धा वापरू शकता किंवा काही न लावता नुसतं कंटेनरचं झाकण लावून फ्रीजरमध्ये साधारण एक 5 तासासाठी सेट करत ठेवा। 5 तास झालेले आहेत। तर आता हा मी कंटेनर उघडून घेते। तुम्ही बघू शकता की आईस्क्रीम अशा प्रकारे थोडीशी सेट झालेली आहे। तर आता आपण हे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला बीटरनी फेटून घ्यायचं आहे, बीट करून घ्यायचं आहे। त्यामुळे आता हे मी एका मोठ्या बोलमध्ये काढून घेते आणि हे मिश्रण डबल होईपर्यंत आपल्याला इलेक्ट्रिक बीटरनी बीट करून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटं लागतील बीट करण्यासाठी आणि एकदा बीट करून झालं की आपण परत त्याच कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत। बघा इथे या मिश्रणाचा जो व्हॉल्यूम आहे तो डबल झालेला आहे। तर इथपर्यंत आपल्याला मिश्रण बनवायचं आहे आणि मग कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे। कंटेनरवरती तुम्ही पहिल्यासारखंच फॉईल पेपर किंवा क्लिंग रॅप पेपर लावून झाकण लावून ठेवू शकता, म्हणजे यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत। तर फ्रीजरमध्ये ठेवूयात आपण एक 7-8 तासांसाठी, रात्रभरसाठी आपण हे ठेवू शकतो। रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवली की आईस्क्रीम आरामात सकाळपर्यंत सेट झालेली असते। तर इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी आता आईस्क्रीम तुम्हाला काढून दाखवते। एखाद्या स्कूपर किंवा तुम्ही पळीच्या साह्याने काढून घ्या। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत असतील तर जेव्हा तुम्ही फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार असाल तेव्हा बदाम, पिस्त्याचे काप तुम्ही यावरती टाकू शकता। तर घरच्या घरी अगदी आरामात आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जर आईस्क्रीम बनवायची असेल तर तुम्ही ही कुकवेलची आईस्क्रीम नक्की बनवून बघू शकता। गार्निशिंगसाठी मी वरून थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा घालते,
कारण हा जो फ्लेवर आहे तो केसर पिस्ता फ्लेवर आहे। या उन्हाळ्यामध्ये अगदी कमी साहित्यात तुम्ही आईस्क्रीम बनवून बघा। रेसिपी जर आजची आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।